नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यासतोय। इयत्ता 11वी कॉमर्समध्ये सर्व मुलामुलींचे हार्दिक स्वागत। आज आपण अर्थशास्त्रातील प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत। पहिल्या प्रकरणाचं नाव समजलं सगळ्यांना? अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। मूलभूत म्हणजेच प्राथमिक, प्रायमरी। आता विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वी पर्यंत तुम्ही अर्थशास्त्र हा विषय मला वाटतं 25 गुणांना तुम्ही अभ्यासला असेल। ती फक्त एक इंट्रोडक्शन, एक ओळख म्हणून होतं। अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला होता 9वी 10वीला। आता इथून पुढे इयत्ता 11वी पासून तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय स्वतंत्रपणे अभ्यासायचा आहे, तेही 100 गुणांचा। सर्वांच्या लक्षात आलं? इयत्ता 11वी पासून तुम्हाला संपूर्ण शिक्षण होईपर्यंत अर्थशास्त्र हा विषय 100 गुणांचा अभ्यासायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करीत आहोत। अर्थशास्त्राचा अर्थ सांगून अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या स्पष्ट करा। प्रश्न समजला? पुन्हा एकदा पहा आणि ऐका। अर्थशास्त्राचा अर्थ सांगून अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या स्पष्ट करा। आता विद्यार्थ्यांनो, आपण थोडीशी प्रस्तावना पाहू। आता शास्त्र म्हणजे तरी आहे तरी काय? शास्त्र म्हणजे काय हे आपण या प्रस्तावनेमध्ये सविस्तरपणे पाहू। पहा, शास्त्रांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। शास्त्रांचे किती प्रकार पडतात? प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे नैसर्गिक शास्त्रे, दुसरा प्रकार आहे सामाजिक शास्त्रे। पहिला प्रकार कोणता? नैसर्गिक शास्त्रे, दुसरा सामाजिक शास्त्रे। आता नैसर्गिक शास्त्र किंवा नैसर्गिक शास्त्रे म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर समजलं पाहिजे। पहा, नैसर्गिक शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता असते। वैश्विक म्हणजे संपूर्ण विश्वाची, संपूर्ण जगाची मान्यता असते व या नैसर्गिक शास्त्रातील नियमांची सत्यता आपल्याला प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते। नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर नैसर्गिक शास्त्रातील जे नियम असतात ना, नैसर्गिक शास्त्रातील नियम त्यांना वैश्विक मान्यता असते, संपूर्ण विश्वात मान्यता असते व नैसर्गिक शास्त्रातील जे नियम असतात त्याची सत्यता आपल्याला प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते। उदाहरणार्थ, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, गणित म्हणजे मॅथेमॅटिक्स इत्यादी जे विषय आहेत किंवा शास्त्रे आहेत याचा समावेश नैसर्गिक शास्त्रांमध्ये होतो। आता भौतिकशास्त्र असेल विद्यार्थ्यांनो, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा गणित असेल, तर ही जी शास्त्रे आहेत यातील जे नियम आहेत त्यांना वैश्विक मान्यता असते आणि या शास्त्रातील जे नियम असतात ना त्याची सत्यता आपल्याला प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते। म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक शास्त्राला तंतोतंत म्हणजे अचूक शास्त्र असेही म्हणतात। नैसर्गिक शास्त्राला काय म्हणतात? तंतोतंत शास्त्र, अचूक शास्त्र। आता शास्त्राचा दुसरा प्रकार कोणता आहे विद्यार्थ्यांनो? पहा, सामाजिक शास्त्र। सामाजिक शास्त्रालाच वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असेही म्हणतात। समाजशास्त्र नाही विद्यार्थ्यांना, सामाजिक शास्त्रे किंवा सामाजिक शास्त्र। सामाजिक शास्त्रांनाच काय म्हणतात? वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असेही म्हणतात। आता सामाजिक शास्त्रे म्हणजे काय नेमकं? तर सामाजिक शास्त्रांमध्ये मानवी वर्तणुकीच्या म्हणजे मानवाच्या वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या तरी बाबींचा अभ्यास केला जातो।
सामाजिक शास्त्रांमध्ये काय, मानवाच्या वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या बाबींचा, कोणत्या ना कोणत्या तरी पैलूंचा, घटकांचा अभ्यास केला जातो. आता उदाहरणार्थ अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो, फक्त आर्थिक. समाजशास्त्रामध्ये मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला जातो, म्हणजे समाजशास्त्रात फक्त समाजाच्याच वर्तनाचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्रामध्ये मानवी मनाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो, म्हणजे मानसशास्त्रात काय, फक्त मनाच्याच वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो, सामाजिक शास्त्रे ही जी असतात ना, यांना वैश्विक मान्यता नसते. सामाजिक शास्त्रांना वैश्विक मान्यता नसते आणि सामाजिक शास्त्रातील जे नियम असतात ना, त्याची सत्यता प्रयोगशाळेत आपल्याला पडताळून पाहता येत नाही. आता विद्यार्थ्यांनो, अर्थशास्त्र म्हणजे काय, आपण याकडे येऊया. पहा, अर्थशास्त्राचा अर्थ पाहू. अर्थशास्त्र याला इंग्रजीत इकॉनॉमिक्स असे म्हणतात. अर्थशास्त्राला काय म्हणतात इंग्रजीत? इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील ऑइकोनॉमिया, मराठीमध्ये पहा ऑइकोनॉमिया, इंग्रजी शब्द लिहा किंवा मराठीत लिहा. अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील ऑइकोनॉमिया या शब्दापासून अस्तित्वात आला आहे. म्हणजे अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील ऑइकोनॉमिया या शब्दापासून तयार झाला आहे आणि याचा अर्थ काय, कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. तसेच प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी सुद्धा काय, अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे. पॉल सॅम्युएल्सन काय म्हणतो अर्थशास्त्राला? सामाजिक शास्त्रांची राणी. आता विद्यार्थ्यांनो, आपण अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहू. पहिली व्याख्या आहे अर्थशास्त्राची ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेली. पहा, आता ॲडम स्मिथ विषयी थोडक्यात आपण माहिती पाहू विद्यार्थ्यांनो. पहा, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, अर्थशास्त्राचा जनक कोण आहे? तर ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असेही म्हणतात. सनातनवादी म्हणजे काय? पारंपरिक विचारसरणीचे, जुन्या विचारसरणीचे. सनातनवादी म्हणजे काय? पारंपरिक किंवा जुन्या विचारसरणीचे. ॲडम स्मिथ यांनी 1776 साली वेल्थ ऑफ नेशन, कोणता ग्रंथ? वेल्थ ऑफ नेशन, मराठीत राष्ट्राची संपत्ती, हा ग्रंथ प्रकाशित केला व या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या मांडली आहे. काय व्याख्या सांगितली? अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्राची व्याख्या समजली सगळ्यांना? अर्थशास्त्र हे एक संपत्तीचे शास्त्र आहे. कोणी व्याख्या सांगितली? ॲडम स्मिथ यांनी, अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी. आता आपण दुसरी व्याख्या पाहू, प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांची. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला. विद्यार्थ्यांनो, अतिशय गाजलेला आणि प्रसिद्ध ग्रंथ आहे हा. कोणी मांडला? प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी. किती साली? 1890 साली. कोणता मांडला? अर्थशास्त्राची मूलतत्वे, इंग्रजीत म्हणतात प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे. आणि या ग्रंथामध्ये मार्शलने काय केलं? कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली आहे. आता कोणती व्याख्या सांगितली पहा? अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी काय व्याख्या मांडलेली आहे? तर अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा
अभ्यास करणारे शास्त्र आहे. पुढची व्याख्या पाहू विद्यार्थ्यांनो आपण. प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांनी व्याख्या सांगितलेली आहे. जर लिओनेल शब्द लक्षात राहत नसेल तर फक्त रॉबिन्स लक्षात ठेवला तरीही चालेल. अतिशय गाजलेली व्याख्या आहे, सुप्रसिद्ध व्याख्या सांगितलेली आहे. तर प्राध्यापक रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या ग्रंथात अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर व्याख्या सांगितली आहे. कोणी व्याख्या सांगितली? प्राध्यापक रॉबिन्स यांनी. कोणता, किती साली ग्रंथ मांडला? 1932 साली. कोणता ग्रंथ मांडला? अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व. प्राध्यापक रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हा ग्रंथ प्रकाशित केला व या ग्रंथात अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर व्याख्या सांगितलेली आहे आणि अतिशय सुप्रसिद्ध व्याख्या आहे. काय व्याख्या आहे पहा. अमर्यादित गरजा व मर्यादित साधने. अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालताना मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. आता विद्यार्थ्यांनो, अमर्यादित गरजा पहा. आता तुम्ही म्हणता मला टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, मोबाईल पाहिजे चांगला मोठा, AC पाहिजे, कार पाहिजे, मला स्कूटी पाहिजे, मला बाईक पाहिजे. बरोबर. मानवाच्या गरजा कशा आहेत? अमर्यादित आहेत. मानवाच्या गरजा कशा? अमर्यादित. परंतु ह्या गरजा भागविणारे साधने कशी आहेत विद्यार्थ्यांनो? मर्यादित आहे. आता साधने म्हणजे पैसाच लागणार. बरोबर आहे का नाही? म्हणजे मानवाच्या अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालताना मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. पुढची व्याख्या सांगितलेली आहे कौटिल्य यांनी. पहा, कौटिल्य यांना दुसरा शब्द म्हणजे चाणक्य असेही म्हणतात. चाणक्य किंवा कौटिल्य हे तुम्ही कुठेतरी वर्तमानपत्रात, पुस्तकात वाचले असेल किंवा दूरदर्शनवर एखाद्या कार्यक्रमातही ऐकलं असेल. आता कौटिल्यांनी काय व्याख्या केलेली आहे? कौटिल्य यांच्या मते काय म्हणतो कौटिल्य? अर्थ म्हणजे संपत्ती. अर्थ म्हणजे काय? संपत्ती. आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. कौटिल्य काय म्हणतो? अर्थ म्हणजे संपत्ती, तर शास्त्र म्हणजे विज्ञान. आणि म्हणून काय व्याख्या सांगितलेली आहे त्याने? अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन व व्यवस्थापन होय. संपादन करणे म्हणजे मिळविणे, प्राप्त करणे. संपादन करणे म्हणजे काय? संपत्ती मिळविणे, संपत्ती प्राप्त करणे आणि त्याचं व्यवस्थापन करणे, विनियोग करणे. थोडक्यात संपत्तीचे संपादन व व्यवस्थापन करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपला हा प्रश्न संपलेला आहे. धन्यवाद.